राजकारण करणाऱ्या नेत्याला जर समाजकारणाची पार्श्वभूमी असेल तर त्या व्यक्तीचं नेतृत्व वेगळी उंची गाठू शकतं। आजवर महाराष्ट्रामधल्या अनेक नेत्यांनी आपल्या कारकिर्दीतनं हे दाखवून दिले। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार यांनाही याच नेत्यांच्या फळीत विराजमान होण्याची मोठी संधी असल्याचं जाणकार सांगतात। राजकारणात त्या तुलनेने नवख्या असल्या तरी सामाजिक कार्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे। लहानपणापासूनच समाजकारणाचं बाळकडू लाभलेल्या सुनेत्राताईंनी गेल्या 4 दशकात केलेली सामाजिक क्षेत्रातली कामं लक्षवेधी आहेत। आपल्या गावापासून सुरुवात करून देशविदेशातल्या संस्थांपर्यंत मजल मारलेल्या सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून या शपथेसह सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या। अजित पवारांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांची पोकळी भरून काढण्याचं मोठं आव्हान आता सुनेत्रा पवारांपुढे असणार आहे। मात्र अजित पवारांच्या पत्नी या पलीकडेही सुनेत्रा पवारांनी गेल्या काही वर्षात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। राजकारण आणि समाजकारण करणाऱ्या पाटील कुटुंबात जन्मलेल्या सुनेत्रा यांनी लहानपणापासूनच समाजकारणाचे धडे गिरवायला सुरुवात केली। 1985 साली सख्खे भाऊ पद्मसिंग पाटलांच्या पुढाकारानं सुनेत्राताई अजित पवारांशी विवाहबद्ध झाल्या आणि काटेवाडीत येताच त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली। काटेवाडी या छोट्याशा गावात सार्वजनिक शौचालय नव्हती, त्यामुळे उघड्यावर शौचाला जाणारे ग्रामस्थ आणि त्यातून निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न सुनेत्रा पवारांना अस्वस्थ करत होते। त्यातूनच त्यांनी काटेवाडीत सार्वजनिक शौचालयांचा प्रकल्प हाती घेतला आणि तो पूर्ण करून दाखवला। 2006 साली काटेवाडीला मिळालेला निर्मल ग्राम पुरस्कार असो किंवा हगणदारी मुक्त गावाचा लौकिक असो, यामागे सुनेत्राताईंचा दृष्टिकोन आणि पुढाकार होता। 2008 मध्ये सुनेत्रा पवारांच्या पुढाकारानंच बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कची उभारणी झाली। ग्रामीण भागातील महिलांचं सक्षमीकरण आणि वस्त्रोद्योगाला चालना देणं असा दुहेरी उद्देश समोर ठेवून बारामतीत या उद्योगाची मुहूर्तमेढ रचली गेली। याचं अध्यक्षपद सुनेत्रा पवारांकडे येणं ही तर केवळ औपचारिकता होती। सुमारे 65 एकर क्षेत्रावर पसरलेलं हे बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क आहे। इथं काम करणाऱ्यांपैकी 75 ते 80% महिला कर्मचारी आहेत। महिलांसाठी हक्काचा रोजगार आणि सुरक्षित वातावरण ही इथली खासियत। हजारो महिलांना प्रशिक्षण देऊन कुशल कामगार निर्मिती इथं होते। संपूर्ण पार्क प्रदूषणमुक्त आणि पर्यावरण पूरक आहे। पर्यावरण रक्षण आणि ग्रामीण विकासाचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवत बारामतीत उभं राहिलं एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया। महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या फोरमच्या संस्थापक आणि अध्यक्षा। वृक्षारोपण, जलसंधारण, सेंद्रिय शेती आणि इको विलेज मॉडेल या क्षेत्रात या संस्थेनं अनेक प्रयोग केले। याच कामांमुळे सुनेत्रा पवारांना ग्रीन वॉरियर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। सुनेत्रा पवार या 2024 लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा राजकीय दृष्ट्या सक्रिय झाल्या। मात्र त्यापूर्वी अनेक वर्ष त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक कार्यात सहभाग घेतला। पर्यावरण, महिला रोजगार, महिला सक्षमीकरण अशी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अनेक संस्थांची निर्मिती केली। शिवाय सुनेत्रा पवार या 2011 पासून फ्रान्सच्या वर्ल्ड एंटरप्रेन्योरशिप फोरम या थिंक टँकच्या सदस्य आहेत, तर 2017 पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यही आहेत। सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असणाऱ्या राजकीय नेत्यांकडे समाजाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी असते। महाराष्ट्रात अशा नेत्यांची मोठी परंपरा आहे। सुनेत्रा पवार आता ही परंपरा कशी पुढे नेतात आणि समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्या अनुभवाचा कसा उपयोग करतात, याकडे महाराष्ट्रवासियांचं लक्ष असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।